तरीच मी मगाशी बोलत असताना सांगितलं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती। वेगवेगळे राजकीय पक्ष असतात, वेगवेगळे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतात, त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे। परंतु मी पण काही जोडांचं बघितलेलं आहे, काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याच्या करता अशा पद्धतीने काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतोय हा। इतके उलट ह्यांची मतं ह्याच्यातनं कमी होतात, ह्यांची त्याच्यातनं लायकी कळती, ह्यांची पात्रता कळती, ह्याच्यातनं तो काय उंचीचा आहे, तो त्या गोष्टीला पात्र होता का, ते पहिल्या व्यक्तीने पण त्याचं हे केलं पाहिजे की कशाला त्यांनी राजीनामा दिला। ते काहीतरी चांगलं फिरत तरी होते, काहीतरी काम तरी करत होते, परंतु हे काही बरळत सुटलेले आहेत। आणि त्या संदर्भामध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो की याच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीच्या अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल, ते अजिबात हायगाय केली जाणार नाही।